लाडक्या बहिणींना यंदाही 2100 रुपये नाहीच। अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। यंदा लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाहीच। लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत 33,232 कोटींचा खर्च झालाय। लाडक्या बहिणी योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये आता 36,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये या संदर्भात माहिती दिलेली आहे। मात्र यंदा लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाहीच। लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत 33,232 कोटींचा खर्च झाल्याचं सांगण्यात आलंय। मध्य प्रदेशातील वळूयात अर्थसंकल्पाच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आणि त्याच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तसेच वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये सादर केला। मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार बोईसर या 7 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र निर्माण केली जाणार आहेत। त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्या $140 बिलियन वरून सन 2030 पर्यंत $300 बिलियन तर सन 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे। महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षासाठी विजेचा दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे। ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे। यामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेने कमी होतील। बेंगळुरू मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी भूसंपादनाची कारवाई सुरू असून या प्रकल्पामुळे राज्यातील अवर्षण प्रवण भागात उद्योगाची स्थापना होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल। वाढवण बंदराजवळ मुंबईतले 3रे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं स्थानकही या बंदराजवळ असणार आहे। हे बंदर समृद्धी महामार्गाला देखील जोडण्यात येणार आहे। ठाणे ते मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन असून त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्वाची मोठी शहरं आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जाणार आहेत। राम कालपथ विकास प्रकल्पांतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदातट परिसरातील पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी 146 कोटी 10 लाख रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येत आहेत। सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे। कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे। त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये तशा प्रकारचं त्या भव्य स्मारक उभारण्यात येईल। दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन व 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल। मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषा विषयक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।